दी मागच्या वर्षीची विधानसभा जे एकमेकांना शिव्या देत होते, एकमेकांवर आरोप करत होते, भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, केवळ कोण सत्तेच्या लालसेने तर कोण आपलं अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नापोटी काँग्रेसला घेतलं, प्रहारला घेतलं. म्हणजे ही बहुजनवर एवढी वाईट परिस्थिती कधी आलेली मी एका एका वेगळ्या उंचीवर आम्हाला नेऊन ठेवायचं आणि त्यामुळे लोकांनी आम्ही जे सांगतो ते लोक आम्हाला अप्रिशिएट करतात. त्याच्यामुळे कोण कार्यकर्ता म्हणत असेल किंवा कोण म्हणत असेल, नेता म्हणत असेल तर काही होणार नाही. जनतेच्या मनात जे आहे तेच होणार. आचारक आहेत ठेकेदार, या महापालिकेतले जे भ्रष्ट ठेकेदार आहेत, जे डांबरीकरणामध्ये ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला गेल्या 15 वर्षात, ते तुमचे स्टार प्रचारक होते. किंबहुना इथे असलेल्या घरात राहत असलेल्या लोकांना अधिकृत घरं SRA माध्यमातून आणि क्लस्टरच्या माध्यमातून आमच्या देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारचा असेल हे आज तुम्हाला सांगतो. नमस्कार. आता आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये उपस्थित आहोत. विरार पूर्वेला प्रभाग क्रमांक 7 यामध्ये जर आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडीकडून पण 2 प्रसिद्ध चेहरे उभे करण्यात आलेले आहेत. तर शिवसेना शिंदे गटातून राजकीय पातळीचे धुरंधर म्हटले जाणारे सुदेश चौधरी हे खुद्द मैदानात उतरलेले आहेत. आधी बहुजन विकास आघाडीमध्ये सत्ता असताना त्यांची राजकीय प्रवास जो होता तो अतिशय गाजला. त्यानंतर शिवसेना, आता शिवसेना शिंदे गट आणि इतक्या प्रवासामध्ये देखील 10 वर्ष निवडणुका नाही झाल्या तरी देखील समाजकार्य पद्धती त्यांनी अशी सुरू ठेवली. आज निवडणुका आलेल्या आहेत तर 10 दिवसामध्ये वसई विरार महानगरपालिकेला त्यांची बॉडी मिळणार आणि महापौर कोणाचा बसणार असं प्रश्नचिन्ह असतानाच प्रभाग क्रमांक 7 ला एकट्या अख्ख्या पॅनलला त्यांनी उचलून धरलेला आहे. सतत चर्चेत असणारे सुदेशजी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की विकासाचा प्लॅन काय. कारण हा पट्टा असा आहे की जिथे फुलपाड्यामध्ये जिथे की लोकसंख्या ही उत्तर भारतीय तितकीच लोकसंख्या मराठी आहे आणि अशा बहुभाषिक लोकांना एकत्रित ठेवणं, त्यांच्यामध्ये सतत वावरणं आणि विविध समाजातील लोकांचा विकास एकत्रित करणं हे खूप कठीण असतं. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे सातत्याने सुरू ठेवलेलं आहे. आणि जर आपल्याला माहिती असेल तर या राजकीय प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्यानंतर पण सुदेश चौधरी यांनी आपला संयम जो होता राजकीय प्रवासाचा तो तसाच ठेवला. आपण जाणून घेऊया की विकासाचा प्लॅन फुलपाड्यासाठी काय आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला हाच प्रश्न विचारेन, फुलपाड्यामध्ये विकासाचा प्लॅन काय आहे? बघा, जरी एखादा नगरसेवक एखाद्या प्रभागातून निवडून आला तरी ज्यावेळी निवड होते त्यानंतर तो संपूर्ण महापालिका क्षेत्रासाठी नगरसेवक असतो आणि त्यामुळे केवळ एका प्रभागाचा विचार न करता आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये काय वेगळं करता येईल, आपल्या शहराला काय एक चेहरा देता येईल ह्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि मग विकासाचं विजन तुमच्याकडे असायला पाहिजे. ते विजन आम्ही ठेवलेलं आहे आणि ते विजन आम्ही येत्या 5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत. सर, भाजपा आणि शिंदे गट यांची युती आहे तर कुठेतरी एका बाजूला एक शिवसेना आहे जी सतत हिंदी मराठी करते, एक शिवसेना आहे ती आपली सेक्युलर आहे, हिंदुत्ववादी आहे आणि तितकंच मुसलमान बांधवांना पण एकत्रित घेऊन आहे. तर मुंबईमध्ये जी चर्चा सुरू आहे हिंदी मराठीची, त्याचा इफेक्ट वसई विरारमध्ये ह्या शिवसेनेवर पडू शकतो का? इथे अजिबात फरक पडू शकत नाही. कारण आम्ही गेली अनेक वर्ष या राजकारणात असल्यामुळे या भागामध्ये असलेले जे हिंदी भाषिक आहेत किंवा आमचे मराठी लोक आहेत, इथे असा कधीच वादाचा विषय झालेला नाही. आम्ही गुण्या गोविंदाने एकत्र राहतो, एकत्र नांदतो आणि एकत्र सगळ्या सणांमध्ये भाग घेतो. आपल्या सणाचं पावित्र्य राखत आम्ही ते सण मोठ्या भक्तिभावाने साजरी करतो. त्याच्यामुळे इथे कसं अशा कधी कटुता निर्माण झालेली नाहीये. सर, इथे उत्तर भारतीय समाज पण मोठ्या प्रमाणात राहतो आणि आपल्यासोबत खांद्याला खांदा मिळून पुतुल झा यांचा प्रवास देखील तसाच सुरू आहे. तर उत्तर भारतीय नागरिकांसाठी असं काय करू इच्छिता जे या विभागात झालंच पाहिजे आणि तुम्हाला ते सर्वप्रथम करायचंच आहे? 1990 पासून मी या भागामध्ये काम करतो. म्हणजे मी राहायला जरी विरार पश्चिमेला असला तरी 1990 पासून या ठिकाणी मी काम करतो. या ठिकाणी एकेकाळी जनता दलाचा हा बालेकिल्ला होता. परंतु या भागामधले असलेले उत्तर भाषिक जे लोक आहेत, अनेक सिनियर लोक आहेत, त्यांचा माझा अगदी निकटचा संबंध आहे. म्हणजे खूप चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे आणि या भागामध्ये जी असलेली वस्ती आहे ही वस्ती सगळी चाळीमध्ये आणि लोडबेरिंग मध्ये राहणारी लोक आहेत. आपल्याला कल्पना असेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब 15 दिवसापूर्वी या शहरात आले होते आणि त्यांच्याकडे मी 3 मागण्या केल्या होत्या. पैकी एक मागणी होती की घराला असलेली शास्ती म्हणजे OC नसल्यामुळे बिल्डिंगला त्या घरांना शास्ती लागली आणि त्याच्यामुळे
लोकांना नाहक भुर्दंड, म्हणजे या शहरातील जे नागरिक आहेत, जे गरीब आहेत, त्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. म्हणून ही शास्ती माफ व्हावी यासाठी मी त्यांच्याकडे मागणी केली आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने माननीय उपमुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेऊन ती शास्ती माफ होईल असं जनतेला आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर ह्या शहरामध्ये ज्या घरांना ओसी नाहीये त्या घरांना ओसी देखील दिली जाईल आणि ती ओसी देखील दंड न आकारता दिली जाईल अशा प्रकारचं ते त्यांनी शब्द दिलेला आहे. त्याचबरोबर या शहरामध्ये असलेली 4 जी रेल्वे स्टेशन आहेत, ह्या रेल्वे स्टेशनच्या परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी आणि परिणामतः इथील आमच्या शहरातील महिला असतील, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना प्रचंड मनस्ताप सहन करायला लागतो आणि म्हणून लोकांच्या भावना अतिशय या विषयावर तीव्र होत्या. त्या मी माझ्या पत्रातून माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. त्यांनी देखील सांगितलं की ठाण्याच्या धर्तीवर, कल्याण डोंबिवलीच्या धर्तीवर तुम्हाला विकास पाहिजे असेल तर आम्ही तो विकास करू, परंतु त्यासाठी तुम्हाला महायुतीचा भगवा त्या महापालिकेवर फडकावावा लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि इथली जी घरं आहेत, सुदैवाने उपमुख्यमंत्री आमचे नेते आहेत, त्यांच्याकडे नगरविकास मंत्रालय, त्यांच्याकडे SRA, त्याच्यामुळे क्लस्टर सारखे विषय असतील, SRA सारखे विषय असतील, या क्लस्टर आणि SRAच्या माध्यमातून हे जे गरीब लोक राहतात, ह्या गरीब लोकांना अधिकृत घरं कशी आम्हाला देता येतील येत्या 5 वर्षात, त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. सर, महत्वाचा मुद्दा म्हणजे मीरा भाईंदरमध्ये युती झाली नाही, इथे युती झाली आणि ती चांगल्या प्रकारे आता सुरूही आहे तुमचं काम, पण कुठेतरी 2-3 जागेवर तिढा असल्याचं म्हटलं जातंय. तर असं काही आहे का की नुसता संभ्रम पसरवायचा प्रयत्न सध्या सुरू आहे महायुतीला घेऊन? नाही बघा, ह्या निवडणुका असतात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्याला प्रत्येकाला इच्छा असते की मला पद मिळालं पाहिजे, मला कुठेतरी घेतलं पाहिजे, मला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे. परंतु ज्या काही जागा असतात आणि त्या अर्थातच ज्याप्रमाणे वाटप होते त्याप्रमाणे सगळ्यांनाच काही ते तिकीट देणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात. कार्यकर्ते भांडतात, शिव्या देतात, होते 2-4 दिवस. परंतु आता आपण पाहिलं असेल की अगदी सुरुवातीला जो म्हणजे एकदम प्रखर विरोध होता तो आता कुठेतरी मावळलेला दिसतो आणि कार्यकर्ते प्रचारामध्ये सामील झालेले, आम्हाला देखील समाधान आहे. सर, आता जसं की आपण पाहिलं की थेट लढाई महायुती वर्सेस बहुजन विकास आघाडी आहे आणि उभाटा पण आहे, पण जी ही लढाई आहे ती मोठी लढाई आहे आपण पाहिलं तर काय वाटतंय, काही चॅलेंजिंग वाटतंय या लढाईमध्ये तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये? नाही, मला तर अजिबात कुठेच चॅलेंज वाटत नाही. या महापालिकेवर भगवा झेंडा फडकणार जनतेने ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला जनतेच्या भावना कळतात, आम्ही फिरतोय, जनतेमध्ये जो उत्साह दिसतो बघा. लोकसभेला लोकांनी त्यांना नाकारलेला आहे, विधानसभेला त्यांचा दारुण पराभव केलेला आहे. त्याच्यामुळे महापालिकेत देखील आता लोक त्यांना थारा देणार नाहीत. तुम्ही पाहिलं असेल की अगदी मागच्या वर्षीची विधानसभा, जे एकमेकांना शिव्या देत होते, एकमेकांवर आरोप करत होते, भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, केवळ कोण सत्तेच्या लालसेने तर कोण आपलं अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नापोटी काँग्रेसला घेतलं, प्रहारला घेतलं. म्हणजे ही बहुजनवर एवढी वाईट परिस्थिती कधी आलेली मी आज पहिल्यांदा पाहिलेली आहे. कुठेतरी तिथे देखील युतीमध्ये वरचढ सुरूच आहे की आमचा पक्ष की तुमचा पक्ष. तर आणि महायुतीमध्ये सध्या जे स्टेबिलायझेशन सुरू आहे, तर काय वाटतंय की तिथे पण युती तुटण्याच्या मार्गावर आहे किंवा असं काहीतरी? कारण उभाटाने आपला काढता हात घेतलेला आहे, त्यामुळे नाही, तिथे तर जवळजवळ बघा, ती काय आघाडी काय ती नैसर्गिक नाहीये. सगळं अनैसर्गिक मार्गाने ते चाललं होतं आणि त्याच्यामुळे ते कधीच जुळणारं नव्हतं. आज तर मी असं ऐकलंय की काँग्रेसने काहीतरी उमेदवार उभे केलेत, मागे घेतले नाही. त्याच्यामुळे बघा, ज्यांनी एकेकाळी काँग्रेस स्ट्रॉंग असताना काँग्रेस संपवली, आज काँग्रेस त्यांच्या आश्रयाला जाते. असं काँग्रेसवालेच गेले एवढे दिवस शिव्या देते, आज ते त्यांच्या आश्रयाला गेले. परंतु खरोखर जे काँग्रेसवासी आहेत या शहरामधले, जे काँग्रेसला मानणार आहेत, काँग्रेसच्या विचारधारेला मानणार आहेत, राहुल गांधींना मानणार आहेत, इंदिरा गांधींना मानणार आहेत, ही लोक कधीच अशा प्रकारची अभद्र युती करून देणार नाहीत. त्याच्यामुळे मला ते सगळं वाटते की त्या सगळ्या बाष्पळ गोष्टी आहेत. सर, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी सध्या सुरू आहे. अपक्ष उमेदवारांची सगळ्यात जास्त संख्या भाजपमधून आहे. तर तुम्ही आता महायुतीमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न आहे की भाजपच्या बंडखोरीचा कुठेतरी भाजपच्याच लोकांवरती इफेक्ट पडू शकतो का? मला अजिबात वाटत नाही की फरक पडेल, कारण शेवटी या शहरातील जनता आहे, या जनतेने ठरवलेलं आहे का बघा, या शहराला एक आगळं वेगळं स्वरूप आम्हाला द्यायचं आहे. या शहराला
एका वेगळ्या उंचीवर आम्हाला नेऊन ठेवायचं आहे. आणि त्यामुळे लोकांनी आम्ही जे सांगतो ते लोक आम्हाला अप्रिशिएट करतात. त्याच्यामुळे कोण कार्यकर्ता म्हणत असेल किंवा कोण म्हणत असेल, नेता म्हणत असेल, तर काही होणार नाही. जनतेच्या मनात जे आहे तेच होणार आणि त्या पालिकेवर भगवा फडकणार. सर, आता 1 वर्षापासून परिवर्तनाचं सरकार आहे, परंतु खड्ड्यांचा प्रश्न सुटला नाहीये. सतत असं म्हटलं जातं की आमदार हे ठेकेदारांसोबत मिलीभगत करून जे ते जनतेला त्रास देत आहेत. तर या आरोपांबाबत काय सांगाल? ते आमदार आता 1 वर्ष झाले, तुम्ही 15 वर्ष आमदार होते. तुमच्या आजूबाजूचे फोटो बघा, मागच्या विधानसभेचे तुमच्या जोडीला प्रचार करणारे त्यांचे फोटो बघा. सगळे ठेकेदार तर तुमचे प्रचारक आहेत. ठेकेदार या महापालिकेतले जे भ्रष्ट ठेकेदार आहेत, जे डांबरीकरणामध्ये ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला गेल्या 15 वर्षात, ते तुमचे स्टार प्रचारक होते. आणि तुम्ही प्रश्न आता विचारतात 1 वर्षात, मग तुम्ही 15 वर्षात काय केलं? हा मला मी तुम्हाला सवाल करतोय. नक्कीच. सर, शेवटचा प्रश्न मी घेईन की आता कुठेतरी असं ओपिनियन्स दिले जात आहेत की महायुती आएगी, बुलडोजर लाएगी. तर ह्याबाबत काय सांगाल? बघा, 41 बिल्डिंगचं भूत उभं करून लोकांच्या मनात भय निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करतायत. म्हणजे लोकांना भीती दाखवतायत की तुमची घरं तुटतील, तुम्हाला त्रास होईल. परंतु मी या वसई तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की भाजप आणि शिवसेनेची महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. उद्याच येणाऱ्या महापालिकेत देखील आमची सत्ता येणार आहे. त्याच्यामुळे इथल्या कुठल्याही नागरिकांना विस्थापित करण्याचा आमचा अजिबात मनोदय नाही आणि कुठल्याही नागरिकाला आम्ही विस्थापित होऊन देणार नाही. किंबहुना इथे असलेल्या घरात राहत असलेल्या लोकांना अधिकृत घरं SRA माध्यमातून आणि क्लस्टरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारचा असेल, हे आज तुम्हाला सांगतो. तर मीरा भाईंदरमध्ये महापौर उत्तर भारतीय असेल असं कृपाशंकर सिंग म्हणाले. तर इथे पण अशी भीती घातली जाते की जर महायुती सरकार आलं तर उत्तर भारतीय महापौर बसू शकतो आणि त्यामुळे कुठेतरी मराठी जनतेला पण हे आव्हान केलं जाते की महायुतीसोबत जाऊ नये. तर इथे काय परिस्थिती असेल? बघा, आजच्या घडीला इथलं महापौर पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे, महिलेसाठी राखीव आहे. त्याच्यामुळे हे काही जे फेक नरेटिव्ह जे पसरवलं जाते लोकांमध्ये, हे थोटांड आहे. इथला स्थानिक भूमिपुत्रांनाच हे पद मिळणार, याच्याकडे आमचं लक्ष आहे. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 7 जो सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या काही घटना गेल्या 1 वर्षामध्ये घडल्या त्यामध्ये सतत सुदेश चौधरी चर्चेत राहिलेले आहेत आणि आपले बोल्ड स्टेटमेंट, त्यासोबत जो विरोध आहे बहुजन विकास आघाडीचा, जो कडाडून विरोध आहे, त्यांनी नेहमीच ठाम ठेवलेला आहे. कधीच आपल्या कोणत्याही वाक्यानंतर त्यांनी माघार घेतली नाही आणि म्हणूनच नेहमी चर्चेत असणारे सुदेशजी चौधरी आता बोललेले आहेत की कशा प्रकारे की हे जे भूमाफिया ज्यांच्यावर आता बोट ठेवलं जात आहे, ठेकेदार ज्यांच्यावर आता बोट ठेवलं जात आहे, त्याच लोकांना एकाकडे स्टार प्रचारक म्हणून घेऊन फिरणारी बहुजन विकास आघाडी आता महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे सत्ता गाजवते पाहण्यासारखं असेल. येणाऱ्या 15 आणि 16 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. वसई विरारला त्याची नवीन बॉडी मिळणार आहे आणि तब्बल 5 वर्षानंतर आता बॉडी मिळणार असल्यामुळे ह्या निवडणुका अधिकच रंगत चाललेल्या आहेत. पाहण्यासारखं असेल निकाल काय लागतो. महायुतीचा भगवा झेंडा की बहुजन विकास आघाडीचा पिवळा झेंडा, नेमकं जनतेचा कौल कोणाकडे झुकतो? धन्यवाद.